Good morning to all of you. Myself Amit Patil. Today we will discuss about the chapter number 5, and the name is alloys. Today is the lecture first. This is the first slide is introduction of alloy. Generally, the ability of human beings to make and use tools, particularly made of metal, is probably a single most important reason for the tremendous progress leading to our present technologies. Pure metals do have rather wide industrial usefulness. The definition of alloy is the alloy which is a mixture of two or more elements with a certain fixed composition in which the major component is metal. आता जनरली alloy म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त जर एलिमेंट्स असतील आणि त्याचं मिक्सर जर तुम्ही तयार केलं असेल तर त्या मिक्सरला काय म्हटलं जातं alloy म्हटलं जातं. जनरली मिक्सचर तयार करत असताना त्याचं कॉम्पोजिशन हे फिक्स्ड पाहिजे आणि त्या मिक्सचरमध्ये मेजर कॉम्पोनंट जो असतो तो कसला असतो मेटल्सचा असतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज व्हॉट alloy. Generally, alloy is a substance formed in a solidification of metallic solutions. And in alloy, the chemical property of constant elements retained while physical properties are improved. आता जनरली जेव्हा तुम्ही alloy तयार करतात तेव्हा केमिकली प्रॉपर्टीज जे असतात जे कॉन्स्टिट्युएंट्सचे असतात ते रिटेन करतात. म्हणजे रिटेन म्हणजे काय, तुम्ही जे कॉन्स्टिट्युएंट ॲड केलेले आहेत मिक्सचरमध्ये त्याचे प्रॉपर्टी रिटेन होतात आणि फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या काय होतात इम्प्रूव्ह होतात. म्हणजे त्याच्यामध्ये डक्टाईल अँड मॅलिएबल फॉर्मेशन होतं. बरोबर आहे. मग अशा वेळेस ते जनरली ते प्रॉपर्टीज कशामध्ये तुम्ही मेजर करतात तर स्ट्रेंथ, नंतर मग हार्डनेस, नंतर मग ड्युरेबिलिटी, डक्टिलिटी, नंतर मग टेन्साईल स्ट्रेंथ एटसेट्रा. आता द एम ऑफ मेकिंग द अलॉय, आता आपण अलॉय काय करतो टू इन्क्रीज द हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऑफ मेटल. ऑलरेडी मी सांगितलं गेलं तुम्हाला. बरोबर आहे. जर तुम्हाला हार्डनेस आणि स्ट्रेंथ द्यायची असेल एखाद्या मेटलला तर अलॉय फॉर्मेशन करावं लागतं. करोजन आणि रस्टिंगपासून जर वाचवायचं असेल, करोजन म्हणजे काय गंजणे. बरोबर आहे. तर मग ते गंजण्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला काय फॉर्म करावं लागेल, त्या मेटलवर अलॉय फॉर्मेशन करावं लागेल की जिथे तिथं इम्प्रूव्हमेंट होईल. टू इम्प्रूव्ह द ॲपियरन्स ऑफ द मेटल सरफेस, एखाद्या मेटल सरफेसचा जर तुम्हाला ॲपियरन्स चेंज करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अलॉयचं फॉर्मेशन करावं लागेल. बरोबर आहे. मग अलॉयचं एक्झाम्पल झालं तर ब्रॉन्झ अलॉय हे एक एक्झाम्पल आहे. नंतर ब्रास अलॉय आपण प्रॅक्टिकलला घेतलेले आहे, तुम्ही पाहिलेलं पण आहे. बरोबर आहे. मग ब्रॉन्झ अलॉय, नंतर मग ब्रास अलॉय, नंतर मग स्टील अलॉय, नंतर मग स्टेनलेस स्टील अलॉय, ड्युरॅल्युमिनियम अलॉय म्हणजेच ॲल्युमिनियम अँड इट इज पेवटर. हे झाले तुमचे एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट अलॉय. नेक्स्ट स्लाइड. Here is the properties of different types of alloys. The alloy, then the next paragraph is composition, then the properties, and then uses. First one is bronze, in which the 90% of the copper composition and 10% of the tin composition. Here the properties of bronze is hard and strong. It does not corrode easily. This is the important one properties. Has shiny surface. आता तीनमध्ये हार्ड अँड स्ट्रॉंग असतो ब्रॉन्झ अलॉय. नंतर मग करोजन होत नाही त्या अलॉयवर आणि शेप सरफेस कसा असतो, शायनी असतो. इट जनरली यूज टू बिल्ड अ स्टॅच्यूज. मोठमोठे स्टॅच्यूज जे पाहतात ते कसले असतात, ब्रॉन्झचे तयार केले असतात किंवा मग मोन्युमेंट्स. इन मेकिंग ऑफ द मेडल्स मेकिंग करण्यासाठी स्वॉर्ड्स अँड आर्टिस्टिक मटेरियल्स. बरोबर आहे.
आता तुम्हाला हे जर फॉर्म करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ब्रॉन्झ अलाय फॉर्म करावं लागेल, बरोबर आहे. आता पुढचं काय आहे, ब्रास. 70% ऑफ कॉपर, 30% ऑफ झिंक कॉम्पोजिशन वापरतात ब्रासमध्ये. इट इज हार्डर दॅन कॉपर. इट युजेस काय, इट इन द मेकिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड किचनवेअर. म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि किचनवेअर जे ते ब्रासपासून फॉर्मेशन केलेले असतं. जनरली स्टील जे असतं ते 99% आयर्न असतं त्याच्यामध्ये, आणि 1% काय असतं, कार्बन असतं. कशामध्ये, स्टीलमध्ये. इट इज हार्ड अँड स्ट्रॉंग. स्टील हे नेहमी काय असतं, हार्ड अँड स्ट्रॉंग असतं. इन द कॉन्स्टिट्यूट ऑफ बिल्डिंग्स अँड ब्रिजेस. बिल्डिंग बनवण्यासाठी किंवा मग तुम्हाला ब्रिज तयार करायचं असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, स्टील. इन द बिल्डिंग ऑफ द बॉडी ऑफ द कार्स अँड रेल्वे ट्रॅक्स. आता कार्सचं जर तुम्हाला बॉडी क्रिएट करायची असेल तर त्यासाठी स्टील यूज केलं जातं, आणि रेल्वे ट्रॅकसाठी स्टील यूज केलं जातं. स्टेनलेस स्टील 74% of ions, then 8% of carbon, and 18% of what, chromium. This is the important elements, that is chromium, which gives the stainless steel. Due to the addition of chromium, it shows shiny nature. It again strong and does not rust. Means rusting is not formation. Means corrosion is not formation. It uses to make the cutleries and surgical instruments. कुठं कुठं यूज केला जातं, इट मेक्स फॉर कटलरी अँड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. ड्युरॅल्युमिनियम in this 93% of aluminum, 3% of what, copper, 3% of magnesium, 1% of manganese. Duraluminum always shows the light properties. It is light but it is strong. टू मेक द बॉडी ऑफ एरोप्लेन्सची बॉडी करण्यासाठी ॲल्युमिनियम यूज केलं जातं. आणि बुलेट ट्रेन करण्यासाठी ड्युरॅल्युमिनियम यूज केलेलं असतं. पेवटर, इट इज अ पार्ट ऑफ टीन, दॅट इज 96% ऑफ टीन, 3% ऑफ कॉपर अँड 1% ऑफ वॉट, अँटीमनी. इट शोज द लस्टर प्रॉपर्टीज, देन इट इज शायनी ॲज वेल ॲज इट इज वॉट, स्ट्रॉंग. इन द मेकिंग ऑफ सोवेनिर्स फॉर्म करण्यासाठी काय यूज केलं असतं, त्यांनी पेवटर यूज केलं असतं. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अलाय. फर्स्ट ब्रॉन्झ, देन सेकंड ब्रास, देन थर्ड स्टील, देन फोर्थ स्टेनलेस स्टील, देन ड्युरॅल्युमिनियम, अँड दिस इज द पेवटर. दिस इज द इम्पॉर्टंट टेबल अँड इट इज युजफुल फॉर alloys related compositions, properties and its uses. Next slide. Here there are certain alloying elements which are used to alter the mechanical and chemical properties of steel to give them advantages over standard carbon steel. There are many alloying elements. These are the alloying elements used to achieve various enhanced properties. म्हणजे प्रॉपर्टीज तुमच्या जर इन्क्रीज करायचे असेल किंवा त्याला त्याचे ॲडव्हान्टेजेस जर तुम्हाला घ्यायचे असतील, त्याची केमिकल प्रॉपर्टीज त्या चेंज करून, तर तुम्हाला विच इज दिस एलिमेंट्स, या एलिमेंट्सचा यूज करून तुम्हाला त्याचे प्रॉपर्टीज चेंज करता येतील. म्हणून त्याला काय म्हटलं, जनरली अलॉईंग एजंट म्हटलं जातं, की हे टाकल्यानंतर तुम्हाला अलॉय हे फॉर्म करता येऊ शकतो. मग ते कोणते 5 ते 6 अलॉय आहेत टोटल. त्याच्यापैकी आपण पॉईंट नंबर फर्स्ट अलॉय पाहू, क्रोमियम. मग क्रोमियम ॲडेड टू कार्बन स्टील इन अ पर्सेंटेज युजली ग्रेटर दॅन 11% क्रिएट स्टेनलेस स्टील. म्हणजे 11%च्या पेक्षा जास्त जर क्रोमियम असेल तर तिथं काय फॉर्म होतं, स्टेनलेस स्टील. अँड दिस पर्सेंटेज अँड ग्रेटर द करोजन रेजिस्टन्स ऑफ स्टील वास्टली इन्क्रीजेस. म्हणजे जर क्रोमियमचं पर्सेंटेज जर तुम्ही वाढवलं तर करोजन होण्याचे चान्सेस काय असतात, कमी असतात फार, बरोबर आहे. म्हणजे करोजनला काय करतो, तो रेजिस्ट करतो. अँड ऑक्सिडेशन ऑफ आयर्न इज प्रिव्हेंटेड इन मेनी कंडिशन्स.
The ions does not oxidize because the chromium will oxidize first. आता याच्यामध्ये रस्टिंग किंवा करोजन का नाही होत बरं? कारण की याच्यावरती जी लेयर आहे ती कसली लेयर आहे? क्रोमियमची लेयर आहे आयनच्या वरती. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले ती काय असते मग ऑक्सिडाईज नाही होत, कसली आयनची लेयर. म्हणून काय होतं, म्हणून याच्यामुळे काय होतं, क्रोमियमचं ऑक्सिडेशन पहिले होतं अँड इट फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह लेयर ओव्हर द स्टील. म्हणून स्टीलच्या वरती एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार होते, कसली क्रोमियमची, बरोबर. अँड दिस क्रोमियम ऑल्सो हेल्प्स टू इम्प्रूव्ह द मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आणि लेअर फॉर्मेशनमुळे मेकॅनिकल प्रॉपर्टीज जे असतात त्या वाढतात, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये डक्टाईल, मग स्ट्रेंथ, मग स्ट्रेस सगळं चालतं त्याच्यामध्ये. इवन इन स्मॉलर अमाऊंट्स, तुम्ही जरी कमी क्वांटिटीमध्ये क्रोमियम ॲड केलं तरी सुद्धा इट विल इन्क्रीज द स्टील स्ट्रेंथ, हार्डनेस अँड ॲबिलिटी टू बी हीट ट्रीटेड, बरोबर आहे. नंतर काय असतं त्याच्यामध्ये, व्हॅनेडियम. व्हॅनेडियम इज यूज टू हेल्प द कंट्रोल द ग्रेन साईज ऑफ द स्टील. आता व्हॅनेडियमचा यूज काय होतो, ग्रेन साईज कंट्रोल करतो स्टीलची. कीपिंग इट स्मॉल, ऑलवेज काय असते ती व्हॅनेडियमची ग्रेन साईज काय असते, स्मॉल. द ग्रेन साईज इज केप्ट स्मॉल बिकॉज द व्हॅनेडियम कार्बाइड्स that forms when vanadium is added to a steel block, the formation of grains. स्टील ब्लॉकमध्ये टाकल्यानंतर ग्रेन्सचं फॉर्मेशन तयार होतं. द ब्लॉकेज प्रिव्हेंट्स द ग्रेन्स फ्रॉम ग्रोईंग टू बी ॲज लार्ज ॲज वॉट दे वुड बी विदाउट द ॲडेड ऑफ व्हॅनेडियम, बरोबर आहे. मग व्हॅनेडियम त्याच्यामध्ये काय केलं असतं, त्यांनी जनरली ॲड केलं असतं. जर ते ॲड नाही केलं तर फॉर्मेशन ऑफ ग्रेनची साईज जी असते, बरोबर आहे, ती काय होते, इन्क्रीज होत जाते, बरोबर आहे. कसली ग्रेनची साईज इन्क्रीज होते बरं, व्हॅनेडियम कार्बाईडची, स्टीलची ग्रेन साईज जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर त्याच्यामध्ये काय ॲड करायचं असतं, तुम्हाला व्हॅनेडियम ॲड करायचं असतं. दिस फायनर ग्रेन स्ट्रक्चर हेल्प्स टू इन्क्रीज द डक्टिलिटी. त्याच्यामुळे स्टीलचं नेहमी तुम्हाला डक्टिलिटी ॲज युजल परफॉर्म करावं लागेल. द फायनर ग्रेन स्ट्रक्चर हेल्प्स टू इन्क्रीज द डक्टिलिटी इन सम स्टील. कार्बाइड्स फॉर्म बाय व्हॅनेडियम कॅन इन्क्रीजेस द हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऑफ द स्टील, बरोबर आहे. अशा वेळेस व्हॅनेडियम काय करतं, इन्क्रीज करतं हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऑफ द स्टील. पुढचं काय म्हटलेलं आहे, मॉलिब्डिनम. Molybdenum, like chromium, has an effect on the corrosion resistance of steel. Molybdenum can also increase the hardenability, toughness, and tensile strength of the steel. It increases the hardenability by lowering the required quench rate during the heat treating process to make a strong and hard steel, बरोबर आहे. अशा वेळेस क्रोमियम सारखंच एक एलिमेंट आहे मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम जरी ॲड केला तरी आपल्याला काय करता येतं, त्याच्यात ॲड केल्यानंतर ते जे काय स्टील आहे ते स्ट्रॉंग आणि काय होतं, हार्ड होतं. अँड इट रिड्युसेस द रिस्क ऑफ पिटिंग इन द स्टील ॲज इट इम्प्रूव्हेस द रेजिस्टन्स टू क्लोराईड इंड्युस्ड करोजन. मग क्लोराईडचं जे करोजन असतं, क्लोराईडपासून जे करोजन होतं ते मॉलिब्डेनम टाकल्यानंतर होत नाही. त्याच्यामुळे काय करतं ते मॉलिब्डेनम हे इम्पॉर्टंट पार्ट आहे की जे स्टीलमध्ये ॲड केलेलं असतं. द पिटिंग रेजिस्टन्स इक्वॅलंट्स ऑर PRE इज ॲक्च्युअली कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग द अमाऊंट ऑफ मॉलिब्डेनम, क्रोमियम अँड निकेल बाय कोइफिशियंट अँड देन ॲडिंग द व्हॅल्यूज टुगेदर. अशा वेळेस कॅल्क्युलेशन करून किंवा मल्टिप्लिकेशन करून मॉलिब्डेनम, क्रोमियम आणि निकेलचं टोटल कॉन्ट्रीब्युशन करून त्याच्यात आपल्याला काय करावं लागतं, ते which added it together and gives the formation of steel, including what, including molybdenum. Yes. Manganese is frequently used in a steel to help with the heat treating process. When steel are heated and quenched to increase the hardness of and strength, the quench must be done at fast rate. आता मॅंगनीज हा स्टीलमध्ये ॲड केला असतो, कशामुळे,
कसा ॲड केला जातो, हीट प्रोड्यूस करून म्हणजे हीटिंग देऊन मॅग्नीज त्याच्यामध्ये ॲड केला जातो. की जेव्हा स्टीलचं हिटिंग केलं तर वेन स्टील हिटेड अँड क्वेंच टू इन्क्रीज द हार्डनेस, म्हणजे ज्या स्टीलला जेव्हा हार्डनेस आणि स्ट्रेंथ देतो आपण तर त्या फास्टर रेटमध्ये व्हायला पाहिजे, म्हणून काय ॲड करतो त्याच्यामध्ये मॅग्नीज ॲड करतो. फास्टर इज दिस रेट द मोर अनस्टेबल द प्रोसेस बिकम्स. मॅग्नीज अलाउज हार्डनेस अँड स्ट्रेंथ टू इन्क्रीज द सेम अमाऊंट बट ॲट स्लोअर क्वेंच रेट. बरोबर आहे. मॅग्नीज काय करतं, हार्डनेस अँड स्ट्रेंथ इन्क्रीज करतं आणि क्वेंच रेट काय करतो, तो स्लोअर करतो. बरोबर आहे. दिस हेल्प टू रिड्यूस द रिस्क ऑफ डिफेक्ट्स फॉर्मिंग ड्युरिंग द हिटिंग अँड द क्वेंचिंग प्रोसेस. बरोबर आहे. माझ्या वेळेस काय होतं, क्वेंचिंग प्रोसेस आणि हिटिंगमुळे जे का रिस्क येणार आहे ते काय होतं, कंट्रोल होतं किंवा कमी होतं. कशामुळे, मॅग्नीजमुळे. पुढचं काय म्हटलंय, निकेल. Nickel is used to manufacture authentic stainless steel because it is an austenitine promoter. When amount of chromium around 18% or greater are used and nickel composition is greater than 8%, authentic stainless steel is created. आता authentic stainless steel म्हणजे चमकणारं स्टेनलेस स्टील. आणि ते स्टेनलेस स्टील कसं तयार केलं जातं, जेव्हा तुम्ही क्रोमियम 18% पुढे घेणार आणि निकेल पण कसं काय घेणार 8% वर, तेव्हा काय फॉर्मेशन केलं जातं, ऑस्टेंटिक स्टेनलेस स्टील फॉर्मेशन केलं जातं. दिस कॉम्बिनेशन इज एक्स्ट्रीमली करोजन रेजिस्टंट अँड ऑस्टेंटिक ग्रेड्स आर सम ऑफ द मोस्ट वाइडली यूज स्टेनलेस स्टील. निकेल इज ऑल्सो यूज टू इम्प्रूव्ह द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द स्टील. मेकॅनिकल प्रॉपर्टीज तुम्हाला जर इन्क्रीज करायचे असतील स्टीलच्या तर तरीसुद्धा काय करू शकता तुम्ही, काय ॲड करू शकतात, निकेल ॲड करू शकता. बरोबर आहे. It is used to increase the toughness and impact strength even at lower temperature. Toughness and strength, it should be increased by using the nickel even at what, low temperature. Copper. With more than 400 alloys, copper is one of the most common alloying elements. 400 पेक्षा जास्त ऑयलेस फॉर्मेशनमध्ये कॉपर यूज केलेला असतो. बरोबर आहे. फॉर स्टील, copper is solved into material by 0.1 to 0.4% to increase the corrosion resistance. Copper is also known for its high thermal and electrical conductivity. कॉपरची थर्मल आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हाय आहे. बरोबर आहे. सो इट इन्क्रीज द करोजन, म्हणून कॉपर काय करतो, करोजनला रेजिस्ट करतो. Its copper oxide works in a similar way as the chromium oxides. So the remaining part of this chapter we will discuss in later slides. Thank you very much.